हॅलो एव्हरीवन, कसे आहे सर्व? मजेत ना? मी पण मजेत आहे. इकडे आमचा फोटो आहे, हा आमचा रिसेप्शनचा फोटो आहे. पा हिरो सही लाड करून दिली मम्मीचा. आणि माझे लग्नाचे दागिने होते. अशी हिस्ट्री आहे की 2 महिन्यातच लग्नाच्या दागिनेला स्वाहा करायला लागलो होतं. अशी हिस्ट्री आहे का हो सर? जेवण करत आहे. जेवणात काय काय आज केलं आहे मी? कारल्याची भाजी, वरण भात, पापड, यांच्यासाठी भाकर. आणि मी फक्त कारल्याची भाजी पोळी घेऊन राहिली. लिंबू आहे, कांदा आहे. वरण भात नंतर घेईन. सई तर जेवून राहिली. आज सई शाळेत नाही गेली. आज सईच्या शाळेचा प्रॉब्लेम असा झाला, पाऊस तर ठीक आहे पण काल शर्ट ओलच होतं का गं, आणि ते आतमध्ये आणायचं विसरूनच गेलं होतं. ते तसंच राहिलं. शर्टच नव्हतं. मागच्या वर्षीचं शर्ट होतं ते सुनच नाही राहिलं, गायबच झालं. तर असं आहे, हे लग्नाचा जो आमचा अल्बम आहे ना, तो तुम्हाला म्हणजे दाखवलेला आहे. त्याची एक लंबी हिस्ट्री आहे का हो? तर नक्की सांगू आम्ही थोड्या वेळानं बसल्यावर. तर आम्ही आता आलो आहोत साईनगर इथे, गायत्री नर्सरीच्या समोर विरसा रिसॉर्टच्या इथे आलो आहे. ॲक्च्युली आपल्याला प्लेस पाहिजे आहे ना गार्डन लॉन्च करायसाठी, तर विरसा बघायसाठी आलो आहोत. तर आपण आता आतमध्ये जरासं हॉटेल पाहू, म्हणजे जागा कशी आहे काय आहे, कारण लॉन्चिंगच्या वेळेस खूप जण येणार आहे, सगळे क्रिएटर येणार आहेत. आता पाहू आता आतमध्ये गेल्यावर काय होते नक्की. हे हॉटेल फिक्स होते की अजून कुठलं रिसॉर्ट फिक्स होते ते पाहू. ब्राउन कलरचा फाउंटेन म्हणून राहता असं. किती सुंदर अरेंजमेंट आहे इकडे. आपल्याला माहीतच नाही राहत अमरावतीत असून किती छान छान हॉटेल आहे. हे विरसा हॉटेल वरती पण एक छान म्हणून नाव देऊन ते वरती पण सिटिंगसाठी आहे. तर आम्ही विरसा रिसॉर्ट कॅफे अँड बँक्वेट हॉल लॉन याच्यात उलटं दिसून राहिलं. तर हे आम्ही फायनल केलं आहे. आता आम्ही ॲडव्हर्टाईज करू याची, आणि जे आपले अमरावतीचे लोक जे पाहतात, 6 तारखेला प्रोग्राम राहणार आहे विरसा रिसॉर्टमध्ये. तर आता मी ॲड करेलच, तुम्हाला माहीतच पडेल. ज्यांना इच्छा आहे ते येऊ शकता. आम्ही आलो होतो एअरटेलच्या ऑफिसमध्ये, एक काम होतं. बापरे, आभाळ तर असं आहे, वातावरण असं भरलेलं आहे एकदम पाण्यात. तर आता आम्ही कुठं चालता? घरी तर भारतीकडे जायचं आहे ना. हां, पहिले फोन करून दिले आहे तर घरीच आहे. तर पहिले आम्ही जातो. पहिले माझ्या परवाच्या आउटफिटचं खूप फक्त काम आलं पाहू होतं. तर झालं आहे, भारतीने आउटफिटची तयारी करून घेतली आहे. आता ते चालली जा. हां हो, चालली ते ट्युशनला घ्यायला चालले पुरीला. मी आली आता बहिणीकडे वॅक्स करायसाठी.
तर मम्मीच्या घराजवळच आहे पार्लर आहे, छोटंसं तुम्हाला दाखवतो. हे पार्लर आहे आणि माहीत आहे काय, इथंच मम्मीचं घर आहे. गुरु आहे ना ते घरात, दाखवतो काय कुठे, तेव्हा मम्मीचं घर आहे दिसलं, तिथं तो अंदर आहे. त्याला दिसली नाही पाहिजे, मी नाही तर तो की नाही मला काहीच सुचू देत नाही आणि कुणाला काही सुचू देत नाही. चला आता मोठं असते बाप्पा पडली होती मी एवढी, आता मोठं डेंजर काम असते. कुठं जाणं म्हटलं म्हणजे मला लई प्रिपेअर व्हावं लागते. काय खाऊन आला, बस हेच खात रे तू. चल घरात, चल घरात ये. तर चला आली मी घरी आता. भारतीने माझं आउटफिटचं सगळं काम केलेलं आहे, करून राहिली आहे. आता उद्या सकाळी शिवून देते. उद्या चालली मी नागपूर. तर हो, तर मेन म्हणजे आपली सगळ्याची गोष्ट राहिली होती. लग्न बिग्न झालं, फोटो काढले फोटोग्राफरनं. भिंती पाय कशा रंगवल्या पोरीनं. लिपस्टिक आहे माझं, लिपस्टिक तर गोष्ट. तर फोटो काढले, इकडच्या साईडनं घेतो. मग आता पैशाचा तर प्रॉब्लेम चालूच होता. पैशाचा प्रॉब्लेम, भयंकर पैशाचा प्रॉब्लेम होता. कशाला खोटं सांगू मी. पण त्यावेळेस कसं आईबाबांची इच्छा होती बा, आता शेवटचं लग्न होतं बा पोराचं, चांगलं करायचं होतं म्हणून केलं. तरी पण यांना खूप सॅक्रिफाईस केलं. माझा तर काही प्रश्नच नव्हता, मी तर काहीच्या ती बसायला तयार होती. तुम्ही चांगलं करा त्याच्यात लग्न करा, चांगलं लग्न करा त्याच्यात मी तयार होती. तुम्ही तसंच घरी आणा हार टाकून, तशी मी तयार होती. तर खूप पैशाचा खूपच भयंकर प्रॉब्लेम गेला. म्हणजे मी सांगते ना तुम्हाला, खूप असतं. जो स्टॉकवर तर लग्नाच्या अगोदरपर्यंत स्टोरी सांगितली फक्त लग्नाचं. लग्न होईपर्यंत पण लग्नानंतर पण किती मानसिक त्रास नव्हता. मानसिक त्रास म्हणजे कसं, फक्त फायनान्शियल, खोटं कशाला सांगू, फक्त फायनान्शियल. पण माझा माणूस चांगला होता, मी त्याच्यात एवढी समाधानी होती की बा ॲटलिस्ट आता घरी संध्याकाळी चांगलं वातावरण राहील, भांडणाचं वातावरण नाही राहील, वाद नाही राहतील, शांत निघाले ते दिवस सोबत, एकमेकांना साधले निघाले ते दिवस. तो गोष्ट आता इथं होती फोटोची. आता मी तो फोटो पाहिला ना मोठा आमचा जो आहे, पहिल्यापासून सगळ्यांनीच पाहिला, टिकटॉकपासून जे व्हिडिओ पाहतात सगळ्यांनाच माहीत आहे तो फोटो आमचा. तर त्याची पण हिस्ट्री आहे. फोटोग्राफरने फोटो काढले, खूप वेळा बोलवलं दादा, सारंग दादा फोटो पाहायला, सिलेक्ट करायला. हा केले फोटो. आम्ही गेलोच. आम्ही म्हटलं तुम्ही तुमच्या मतानेच करा. म्हटलं दादा तुम्ही चांगलेच करता, कारण साक्षगंधाचे त्यांनाच केले होते. केलं. आता तो झाला करिश्मा. आता आपली तर इच्छा तर मोठी. माझी तरी मी तर कशात बसतो, पण हिचे पप्पाचे म्हणजे तुमच्या दाजीचं असं आहे, त्यांचे स्वप्न खूप मोठे आहे पहिलेपासून. खिशात एक खडकून असलो पण स्वप्न खूप मोठे आहे. बहुतेक म्हणूनच ते मार्ग भेटून राहिले ते, किंवा त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याचे. मला काय, मी कशातही तयार होती, कशातही. पण त्यांचे स्वप्न मोठे ते नाही. एकच वेळा होते म्हणे, फोटो काढा, चांगला करिश्मा म्हणते बा. त्यावेळेस 25 की 30 हजार काहीतरी घेतले. आम्ही कितीतरी 4 की 5 हजार असं काहीतरी ॲडव्हान्स दिला. 2 वर्ष झाली. सही दिले 2 वर्षाची येऊन राहिली. सही झाली असेल, 1-1.5 वर्षाची झाली असेल. अल्बम आणायचं काही होऊनच नव्हतं राहिलं, कारण पैसेच नव्हते. जे येते आपल्या कर्जातच आहे आणि काही घरी लागेल. मग तिकडे ते धमकी दिली दादानं, नितीन दादा व्हिडिओ पाहत असं म्हणत असेल काय का वहिनी काय सांगून दिला. नितीन दादा मी एक सांगत आहे, आपली परिस्थिती मांडत आहे. म्हणे सारंग दादा तुम्ही म्हणे आता म्हणे अल्बम घ्यायला येता की नाही तर मी तर सगळे फोटो डिलीट करतो आणि अल्बम जाळून टाकतो. अरे बापरे, मग झालं नाही. आणि ॲक्च्युली आम्हाला समजलं की ते खरंच खूप दिवस झाले होते. पण मग पैशाची जोडणी करून मग तरी पण त्यांना पूर्ण पैसे दिले नाही, काहीतरी ठेवलेच होते वर. त्यांनी अल्बम दिला आणि त्यांनी तो जो फोटो आहे ना तो आम्हाला गिफ्ट केला आहे. तर त्यांनाही माहीत होतं की ह्या कोणत्या परिस्थितीतून चालले, काय चालले. तर त्यांनी तो गिफ्ट केला फोटो मोठा आम्हाला आणि अल्बम दिला. आणि अल्बमही खूप छान झाला माझा. माझ्याकडे खूप अल्बम आहे. मी जुन्या ब्लॉगमध्ये माझा अल्बमही दाखवला आहे, माझा साक्षगंधाचे अल्बम दाखवला आहे, सईच्या वाढदिवसाची अल्बम दाखवली आहे. माझी एक डायरी आहे ती पण दाखवली, जी मी लग्नाच्या अगोदर लिहित होती. पण तरी पण आता आता कसं, आता सबस्क्रायबरची संख्या वाढली आहे, फॅमिली मोठी झाली यूट्यूबची, तर मी परत माझी डायरी दाखवेन एक वेळा. आणि
मग सगळे अल्बम परत दाखवेन. तशी एक गोष्ट होती. असं आता घरात आमच्या इतक्या अशा काही गोष्टी आहे की असं पाहिल्यावर आठवते, अरे यार आता हे सांगू आपण एक दिवस यूट्यूबवर, अरे हे सांगू एक दिवस. तुम्ही फेसबुकवर पाहिले तर मी फोटो टाकले जुन्या घराचे. तेव्हापासून पहिले तर विटांचंच होतं हे 1 वर्ष. म्हणजे विटाच होत्या अशा, त्या छपाई नाही काही नाही, तेवढी 1.5 रूम होते. इकडे सगळं भलांड ओपन होतं. म्हणजे लग्न झाल्यानंतर माझी जी बेडरूम होती त्याला सुद्धा 7 महिने 7 की 8 महिन्यापर्यंत दरवाजा नव्हता. आम्ही पडदा लावून खुर्च्या लावून आत झोपत होतो आम्ही. पण नंतर मग प्रेग्नेन्सी झाल्यावर प्रेग्नेन्सी राहिली, मग की मला भयानक स्वप्न दिसायला लागले खूप. मग कुठं दरवाजा लावला, ते बचत गटाचे पैसे काढून दरवाजा लावला. ते दिवस इतके आठवते मला, म्हणजे भयंकर आठवते. पण असं ते दिवस निघाले, राहिले नाही, गेली ते दिवस राहिले. ते मी आठवणी करत नाही, पण आठवणी याच्यासाठी करायला लागते की जाणीव राहते आपल्याला की आपण कोणत्या परिस्थितीतून आलो ना, आपण डाऊन टू अर्थच असायला पाहिजे. बस बाकी आता आपली मेहनत आहे, तुमचा सपोर्ट आहे. आता पाहू पुढे काय होणार आहे काय नाही रश्मी सोनवणेच्या आयुष्यात. तर असं सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट विशेष. सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप चांगलं, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो. सगळ्यांनी चांगलं राहा, मस्त खा, मस्त प्या, मस्त मेहनत करा, मस्त जगा. आयुष्य खूप सुंदर आहे. मला तर लग्नानंतर समजलं की आयुष्य भयंकर सुंदर आहे. माझ्या नवऱ्यानं तर पूर्ण चेंजेस करून टाकलं. पण असो, तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. तर कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग मला नक्की सांगा. आता उद्या जात आहे नागपूरमध्ये काय धमाल होणार आहे, काय मस्ती होणार आहे ते पण मी तुम्हाला अपडेट देत राहीन. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कुठे गेला? अच्छा हा कॅमेरा.